उद्धव ठाकरेंनी आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली खरी, पण त्यावरून वादाचा नवा अध्याय सुरू झालेला आहे। आधीच शिंदेंच्या बंडामुळे पडझड झालेल्या शिवसेनेला उभं करण्यासाठी धडपडणाऱ्या उद्धव ठाकरेंपुढे आता वादाचं आव्हान उभं राहिलंय। सांगलीसह मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागू लागलेलं आहे। पाहूया ठाकरेंच्या यादीवरून 1760 वाद कसे सुरू झालेले आहेत त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंची यादी ठरतेय वादाची नांदी। उमेदवार यादीवरून मतभेद 1760। आधी उमेदवारांचा शोध आणि आता तिकिटांवरून घोळ। कधी येणार म्हणत सगळ्यांचे डोळे लागलेली उद्धव ठाकरे गटाची यादी अखेर आली। मात्र ही उमेदवार यादी येताना ती एकटी आलेली नाही, तर तिच्या हातात हात घालून कडव्या वादानं एंट्रीही केली। खरं तर उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीत 17 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, मात्र त्यावरून 1760 वादही निर्माण झालेत। पाहूया लोकसभेच्या मैदानात उतरणारे ठाकरेंचे शिलेदार कोण आहेत। बुलढाण्यात नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे, तर सांगलीत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्याचप्रमाणे हिंगोलीतून नागेश पाटील अष्टीकर, संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर मैदानात उतरणार आहेत, तर शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे, रायगडमध्ये अनंत गीते, तर सिंधुदुर्ग रत्नागिरीत विनायक राऊत नशीब आजमावणार आहेत। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राजन विचारे, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत, तर मुंबई उत्तर पश्चिमच्या मैदानात अमोल कीर्तीकर उतरणार आहेत। त्याचप्रमाणे परभणीमधून संजय जाधव, मुंबई दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई हे ठाकरेंकडून रिंगणात आहेत। ठाकरे गटानं जाहीर केलेल्या याच 17 पैकी 3 उमेदवारांवरून काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागलेत। सांगलीचा ही जिल्हा सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत। सांगली आणि इतर 1-2 जागेबद्दल तडजोड झालेली नाही। 3 के 4 जागेवर तिढा हा अजूनही कायम आहे। त्यांनी परस्पर नाव जाहीर केलं असेल तर ते त्यांच्या तडजोडीचा एक प्रयत्न असेल। काँग्रेस जबाबदार पक्ष आहे, असं परस्पर नावं जाहीर करून पहिले पाऊल घेणारा पक्ष आपला नहीं। ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है, हम इसका सरासर विरोध करते हैं। कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक तशी सोपी नाहीये, कारण आधीच शिवसेनेत बंड करून गेलेले एकनाथ शिंदे आक्रमकपणे ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेत। त्याचसोबत एकेकाळचा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र असलेला भाजपही ठाकरेंविरोधात उभा ठाकलाय आणि संधी मिळेल तिथे अजित पवार गटही ठाकरे सेनेला डिवसताना दिसतोय। त्यामुळे आधीच आव्हानांच्या तिहेरी कात्रीत असलेल्या ठाकरेंच्या यादीवर महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसनं आक्षेप नोंदवला। त्यामुळे लोकसभेच्या महायुद्धाआधी निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी तह करताना ठाकरेंचा कस लागणार असंच काहीसं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।